इस्रायल आणि इराण एकमेकांविरोधात युद्धाच्या मैदानात सध्या आहे। या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। संपूर्ण जगाचं लक्ष सध्या या युद्धाकडे। यातच आता अमेरिकेनं मोठी संधी साधल्याची चर्चा आहे। अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा अंदाज आहे। दुसरीकडे इराणमध्ये सुद्धा भूकंप झाल्याची बातमी आहे। कसं ते सांगते। अमेरिकेच्या नेवाडामधील टोनोपार टेस्ट रेंज भाग ज्या ठिकाणी भूकंपाचे 100 धक्के जाणवले त्याच ठिकाणी अण्वस्त्र ठेवण्यात आले होते। या भागाला एरिया 52 म्हणून ओळखलं जातं। आपण इराणला अणुबॉम्ब तयार करू देणार नाही असं अमेरिकेनं वारंवार स्पष्ट केलं आणि युद्धाचा अमेरिकेनं एवढा अट्टहासही त्यासाठीच केला होता। खरी परिस्थिती पाहता प्रत्येक देशाला न्यूक्लिअर पॉवर बनायचं आहे। इतर देशांपेक्षा आपल्याकडे मोठा अण्वस्त्र साठा असला पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटतं। यात रशिया आघाडीवर आहे, कारण रशियाकडे 5000, अमेरिकेकडे 5000, चीनकडे 600, फ्रान्सकडे 290, ब्रिटनमध्ये 225, भारताकडे 180, पाकिस्तानकडे 170, इस्रायलकडे 90 तर उत्तर कोरियाकडे 50 अण्वस्त्र आहे। तर युद्धाच्या याच बहाण्यानं आता अमेरिकेनं संधी साधूपणा केलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। तर दक्षिण इराणमधील गेराश भागात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे। युद्धाच्या काळात हा भूकंप झाल्यामुळे काही तज्ज्ञ संशय व्यक्त करतातच आहे। मात्र काहींच्या मते इराणही आपली अणुशक्ती दाखवण्यासाठी अणु चाचणी करू शकतो, त्यामुळेच हा भूकंप झाला असावा अशी सुद्धा शक्यता वर्तवत आहे। मात्र दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असताना भूकंप झाल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। दोन्ही देशांकडून न्यूक्लिअर टेस्ट करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे इराण आणि अमेरिका न्यूक्लिअर टेस्टच्या माध्यमातून आपण केव्हाही कुठेही काहीही करू शकतो हीच धमकी देत आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। या दोन्ही देशांनी त्यांचा अणु कार्यक्रम असाच सुरू ठेवला तर जगावर अणुयुद्धाचं संकट ओढावू शकतं। मात्र तुम्ही घाबरू नका। झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट या युद्धाचे पोहोचवत आहे।